आणि आता राज्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। पाहुयात पाऊस पाण्याच्या बातम्या। राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। डेक्कन स्वारगेट भागाला जोरदार पावसाने झोडपलं। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागामध्ये पाणी साचलं। दिवे घाटामध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। परशुराम घाटामध्ये माती दगड महामार्गावर। घाटामधून संथ गतीने वाहतूक सुरू। बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो तर 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त साठा। मान्सूनपूर्व पावसानं बीडकरांची तहान भागवली। 1 ते 13 जून या कालावधीमध्ये 38 मिलीमीटर पावसाची नोंद। सिंधुदुर्गामधील देवगड तालुक्यामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस। जनजीवन विस्कळीत। तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते। 24 तासामध्ये तब्बल 224 मिलीमीटर पावसाची नोंद। काल संध्याकाळपासून पावसाची विश्रांती। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधील कुरनूर धरण जून महिन्याच्या सुरुवातीलाच 97% भरलं। धरणामधून 450 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। धरण परिसरामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यामध्ये आंदोलन।